हॅलो 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 हॅलो
वरमरोही 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 वत्सा सूत्रधर मी कैलास पर्वती मातृदेवतेच्या मृदू मांडीवर बसून पितृदेवतेचं तांडव नृत्य पावत असते वेळी एकाएकी तुझी स्तवनवाणी हाक ऐकली आणि या रंगभूमीवर प्रकट झालोय. सांग रे माझ्या प्रियवंता, कशासाठी या गणपती गजाननाचा तू धावा केलाय? विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी. याच कारण करतो याच कारण करतो विघ्ने निवारिसी गणपती. विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी. तुझ्या नाटकात भलभलती विघ्नेण्याचा संभव तुला वाचतोय. मुळीच चिंता करू नकोस. माझ्या हाती असणाऱ्या पाश आणि अंकुशाच्या योगे करून समूळ विघ्नांचा नाश करीन असा या गणपती गजाननाचा मंगलमय आशीर्वाद. अन्य कोणती इच्छा? नाही बाले गणपती कैसी, नाही बाले, नाही बाले, नाही बाले गणपती कैसी. नाम जपाई, नाम जपाई. जास्त बरणे या मधला, जास्त बरणे या मधला. सांभाळी अमाबाई. मुळीच चिंता करू नकोस. तुझ्या नाटकात असणारी अज्ञान बालके सूज्ञ हो देवगुरु बृहस्पती प्रमाणे भाषण करतील, गणगंधर्व प्रमाणे गायन करतील, अष्टरंभांप्रमाणे नृत्यही करतील असा या गणपती गजाननाचा शुभ आणि मंगलतरीचा आशीर्वाद. तथास्तु तथास्तु तथास्तु. शुभ करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. चिंता करू नकोस. इष्टकामना सिद्धरस्तु, इच्छित मनोरथः सफलः सन्तु. सदैव कल्याण होईल. निघालो मी माझ्या स्वस्थानी. शिवसुता वदामि ओमकार 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 ओमकार
काय हेच केलं जीभ लावली कायाला. होय. काय आज मला इथपर्यंत तू ठेवणार नाही. मी तुला मार्गदर्शन करणार. तू मार्गदर्शन होय. कर. लवकरात लवकर मार्गदर्शन केला पाहिजे. एवढी घाई आहे काय तुला? करीन ते सांगता येणार नाही. एवढी घाई आहे. एवढी खाई म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. विचार आणि मी जे जगाचं निरीक्षण करतोय हं. सारे मान करी सारे उपस्थित ज्याच्यावेळी मी इथं आलो त्याच्यावेळी जो सभेचा बंधू होता आज कुठे गेला? या! प्रथमतः तुला मी म्हणालो बंधूची आई इथं गरज नाही. तिथं मी आहे म्हणजे माझ्याने काही होणार नाही. असं नव्हे रे. तर मी माझा तो सांगणार आहे ना तो आग्रा आणि वेगळा आजपर्यंत तो ऐकला नाही आणि तुम्हाला अपयश कदापि येणार नाही. असं आहे. मग मुळी चिंता करू नको. बंधू येण्याची वेळ संपलेली नाही. स्वतःचं कर्तव्य बाजूला ठेवलंय आणि या बातावणाच्या राजप्रसादी या वीरमणीची मावल्या राहिले. त्याचं कर्तव्य कोणतं असेल तर प्रथमतः दादांचा आशीर्वाद घ्यावा. तदनंतर पुढील कर्तव्य दादा हा तुमचा कनिष्ठ बंधू वीरमणी तुमच्या चरणी नमस्कार. इच्छा परिपूर्ण होईल असा आशीर्वाद आहे. समाधान वाटलं आशीर्वाद मिळाला पण दादा पाहतोय तर काय तुमचे नेत्र या वसुंधरेकडे लागले. एवढ्याच नव्हे विविध प्रश्नांच्या प्रश्नावली तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. सांगा म्हणतोय असं काय घडलंय? अपमान मानखंडना नाही. अपमान म्हणता क्षणी तळपायच्याच मस्तकाला जाऊन भेटले. सांगा म्हणतोय तुमचा अपमान केला तो कोणी? माझा अपमान करणारी व्यक्ती हा. जर का तुला पाहायची नसेल तर पहा.
म्हणशील काय चाललंय कोणाला सांगतोय योग्य ते चाललेलं आहे. योग्य चाललंय. अरे, कारण कंपुरेवाला. कसं? खरं बोललं तर ते करू लागतो. कायद्यावर हात ठेवून पाह कोणच्या? तुझ्या ए, मी माझ्या बाईला तुला का म्हणालो हा, एकट्यानं माझ्याला काही होणार नाही म्हणून याची तुला गरज होती ना. मला कोणाचीच गरज नाही. तुला ए, गरज दादा, आहे. हा, इकडे. हा कशाला पाहिजे इथं ये. त्याला इथं कोणी बोलाविलं मी नाही बोलावलेलं. ए तो मी मार्गात मिळाला म्हणून त्याला इथं घेऊन आलो. कशासाठी आलाय वार्षिक गोंधळ आहे तुझ्या बापाचं श्राद्ध आहे पंचबोकड्याचं भोजन आणून ठेवलंय कोण का तरी चालतो माहितीये कशासाठी तुम्हाला गोंधळ का वाटतो कारण तुम्हाला मदिरा प्रचन करायला मिळते ना म्हणून तुम्हाला गोंधळ आवडतो मी ते का आलोय माहितीये का कशासाठी आलाय सिंगचं कार्य घालायचं काय म्हणताय मारून टाकीन काय बोलतोय ऐक अरे मी जे बोलतो ना हं. समोर त्याला विचार करावा लागतो मी काय बोलतोय विचार हा मार्ग पहिल्या प्रथम कथन कर. मी काय मार्ग? सांगितलं? काय तुमचं कुठलं कार्य कुठलं उत्तर कार्य नव्हे तर अरे शुभ कार्य कारण हे बोलणार कधी? दोघांचे वामवधू रिक्त आहे काय हा आमच्या वामवधू आम बाजूचा प्रश्न काय काय संबंध तो समजा काय हे यश पाहण्याकर तुम्ही गेला हं. आणि मेला तर या! कोणतरी वारस हवा आहे ना हो, हो, हो. ऐका काय याच्या मुळाचे कारण काय कोणतं? तुम्हाला अपयश गडबडी काय येत आहे हं? मृत्यूला ती वास्तव्य करणारा मर्त मानव काय त्यांचा संबंध काय आहे ना कोणत्या तऱ्हेनं प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे हो हा कोणत्या तऱ्हेनं ते मला ऐका मृत्यू लोकी गंगाधरी ऋग्वेदी ब्राह्मण हो म्हणून करतायत त्याचा अविर्भाव देवतांना मिळतो देवतांना मिळतात देवतांची शक्ती प्रबळ होते हा बरोबर तुम्हाला अपयश येते आणि त्या ब्राह्मणाचं रक्षण कोण करतात कोण राज काय नियराज करते हा ब्राह्मणांना पाठबळ ते देत आहे बरोबर आहे मग आई तुम्ही दोघांनी असं करा कसं करू मृत्यूला जावा आणि मानव जातच काय नारदा योग्य त्या तऱ्हेनं मार्ग तुम्हाला कथन केलंय बरोबर आहे आता याच्या पुढील कर्तव्य मी करणार आहे हा वीरमणी आजाच्या पाता गुणाचा त्याग करून काय मृत्यू लोकांच्या ठिकाणी तुला जायचंय लोकांच्या ठिकाणी होय तिथं जाऊन ते ऋग्वेदी ब्राह्मण होमवणारी कार्य करतात आणि त्यांना पाठवळ मृत्यू लोकातील क्षत्रिय राजकर्ते करते त्यांना सामोपचाराच्या बोधानं समजावण्याचा प्रयत्न कर ऐकलाय त्याची त्यापेक्षा त्यांच्या प्रेताची चिंता करू नका काय करतोय पहा युक्तीचा तेढा गावात टाकून वाह! या पाठवण्याचा त्याग करून निघालोय गेला गेला मारून टाकील गेला गेला पोचवायला बघतोय गेला काय केला काय गेला काय काय म्हणलं मी गेला गेला हा कुठं गेला मला सांग रे काय तुझं हे पाताळ भुवन त्याच्यावरती काय मृत्यूलोक हेच मला मुक्ती लोकी गेला विजय संपादन करण्यासाठी गेलाय हो मला भरोसा नाही म्हणजे मोठमोठं सामान गेलाय अरे मृत्यू लोकी वास्तव्य करणारे मर्त मानव म्हणजे कोणी सामान आहे कारण प्रत्येकाचा भक्ती बरोबर श्रेष्ठ आहे सहज गेला आनंद नाही म्हणून काय ते त्याच्या सहाय्य करता तुला गेला नारदा हा तू म्हणतोय ते त्रिवार सत्य आहे. कारण एका हातानं टाळी वाजत नाही तर त्याला दुसऱ्या हाताची जोड लागते मग त्या राजकर्त्यांनी
आतापर्यंत आमच्या मर्मावर घाला घातलेलं आहे. मग त्याच आघात आला प्रत्याघात. कुलमाताच्या वा रे वा ज्ञानेश्वरा, अरे कळलं नाही मी ते का आलो. अरे मार्गात मिळालो, पटपटा ओढत घेऊन आला इथपर्यंत. अरे आज माझा अपमान नव्हे, तुझा जीवनाचा विनाश काल जवळ आलेला आहे. अरे तुला अहंकार झालाय. प्रत्येक वेळी मी चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित तुम्ही तो चांगल्या तऱ्हेने आचरणात आणला नाही. म्हणून तुम्हाला आलेला अपयश आहे आणि त्याचा खापर तुम्ही माझ्या माती फोडलात. अरे नगारा तापल्याशिवाय वाजत नाही आणि तुम्हाला दानवेला चढवल्याशिवाय तुम्ही मोडणार नाही, कारण तुम्हाला झाला तो अहंकार. अरे अहंकाराला सर्वशक्तीचा नाश होतो. लीनतेने सारं जग जिंकता येतं आणि हीच लीनता तुम्हाला सावरली आहे म्हणून आजपर्यंत तुमचा नाश झाला. दानव असो मानव, प्रत्येक प्राणीमाता 84 लक्षणे बघून जन्माला येतो. जन्माला येतो तो एक दिवस आणि मृत्युमुखी पडतो दुसरा दिवस. या 2 दिवसांमध्ये अंतर म्हणजे जीवन. या जीवनात प्रत्येकाला सत्कार्य करा. कोणतरी म्हटलं पाहिजे होता बरा होऊन गेला, यासारखा दुसरा नाही. मरावे परी कीर्ती रूपे. अरे प्रत्येकाने ठरविलं पाहिजे येथे आपण काय घेऊन आलो आणि त्यावेळी काय घेऊन आलो. शिल्लक राहणार आहे फक्त जीवनात केलेलं सत्कार्य. जीवनात केलेलं सत्कार्य काय आणले येताना अरे मानवा, येतेवेळी काय घेऊन आलाय आणि त्यावेळी काय घेऊन आलाय. काय आणले येताना घन जाऊन तई व्यतीत केला. शस्त्र शास्त्र राजनीती आदी विद्या संपादन करून संकट पुनश्च माघारी लोटते. तो माझ्या अवंती नगरीच्या दिशेने ज्यावेळी पूर्वाश्रमाचं महत्व मी माघारी सांगितलं. एक एक आठवणी नैनासमोर तरळू लागल्या. मन माझं प्रफुल्लित झालं.
12 वर्षानंतर दर्शन होणार ते माझ्या देवतांचं, होय माझ्या मातृपितृ देवतांचं. आणि बाल्यावस्थेत असताना माझ्या समवेतली खेळे बागडले की माझे सारे समुद्री साऱ्यांची भेट होणार. हे मनी विचार धरून धरून मार्गाने मार्गक्रमण सांप्रत पोचलोय माझ्या या अवंतीच्या राजवेशीपाशी. न जाणो न कळे या मातीत माझा जन्म झाला की माझी माती, माझी जननी जन्मभूमी माझ्या नैरात समोर आली. मग माझं घरीवरून आलं. कारण प्रत्येक माणसाचा जन्म होतो तो मातेच्या कुशीत आणि अखेर तो विसावतो या मातीच्या कुशीत. आणि म्हणूनच मनुष्य किती जरी दूरवर गेला असला तरी ज्या मातेच्या कुशीत त्याचा जन्म झाला ती माता, आणि अखेर ज्या मातीत विसावणार, ज्या मातीत तो खेळा बागडला ते माती, त्यांची ओढ त्याच्या मुली सदैव आणि सदैव राहते. हे माझ्या जननी जन्मभूमी, हे माझ्या मातृभूमी, तुझ्या चरणांनी तुझा पुत्र नतमस्तक होतोय. हे असा आशीर्वाद दे की माझी काया तुझ्या उत्कर्षासाठी आणि उत्कर्षासाठी दिसते, तुझ्या संरक्षणार्थ ती माझ्या काया खर्ची होते. असा आशीर्वाद दे, असा आशीर्वाद दे.
अवंती नगरीत प्रवेश करणार तोच आज अपरिचित व्यक्ती माझा मार्ग रोखते. कोणाचा पण मग ऐक, मी तुला माझा परिचय करून देतोय. पाताळ भुवन हे माझं वसतिस्थान. पाताळ भुवनातील राज्यकर्ता शूरमणी अशी माझ्या देहाला संज्ञा आहे. पण ज्या मार्गाचं अवलंबन मी केलं त्या मार्गात तुझी आणि माझी पहिल्या प्रथम क्रांतिका होते. नाव काय तुझं? समोर दिसते ते अवंती नगरी आणि त्या अवंती नगरीचे शास्त्री राजे सुब्रमण्य त्यांचा सुपुत्र युवराज सिद्धांत दानवेश्वर तुमच्या समोर उभा आहे. धन्यवाद, अभिनंदन करतोय मी प्रथमतः तुमचं. हे का म्हणून याला सुद्धा कारण आहे. ज्या इच्छेनं जी मनात दडलेली महत्वाकांक्षा ती परिपूर्ण करण्यासाठी या तरण्याच्या मार्गातून मी चालत होतो. पण ही अवंतीची राष्ट्रवेशी आणि या राष्ट्रवेशीवरून राज दरबारापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. मार्गात तुझी आणि माझी ग्रंथिका झाली बरोबर आहे. आणि त्याच वेळी तुझ्या मुखात शब्द बाहेर पडले की या राज्याचा युवराज सिद्धांत अशी तुझ्या देहाला सोडला. मग ऐक सिद्धांत, माझं कर्तव्य तुला परिपूर्ण करायचंय. तुमचं कर्तव्य तुम्हाला माझ्या कर्मी परिपूर्ण करून घ्यायचंय. त्रिवार मग सत्य. मी जाणून घेऊ इच्छितोय काय हेतू मानी बाळगला नाही आणि तुमचा आगमनीत बंधय एकच संदेश, तुझा बाप सुब्रमण्यम याच्यापर्यंत तुला पोच करायचा. तुमचा संदेश माझ्या पितृदेवतेपर्यंत होय. बरोबर पोच केला जाईल. मग ऐक, माझा संदेश तो कोणता? या अवंती नगरीचं राजशकट राजा सुब्रमण्यम चालवतोय. बरोबर आहे. लाख जीवांचा पोशिंदा म्हणून राजसिंहासनी विराजमान झालेला आहे. अष्टाधिकार म्हणे त्याच्या हाती. मग त्याच राजकर्त्याला जाऊन सांगायचंय की हे जे तू राज्य शकट चालवतोय तेच राज्य मुक्त कंठानं शूरमणीच्या हाती द्यावं. दुसरी गोष्ट त्याहून महत्वाची, या राज्याच्या ठिकाणी ज्या देवतेची आपण भक्ती करत आहोत ती भक्ती बंद करून आम्हा दानवांची भक्ती झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, आणि तीच कोणती असेल? या राज्यात जर का तुम्हाला राहायचं असेल तर ते तुम्ही राहू शकता. पण ते कसे? आमचे मंडळी, आमचे दास म्हणून या राज्याच्या ठिकाणी तुम्हाला राहता येईल. दानवेश्वर काय ते? मला सांगा, बोल. तुमच्या तनुकुलाच्या साम्राज्यावरती, तुमच्या पाताळलोकीच्या साम्राज्यावरती आम्ही मर्त्यलोकी राज्य करणारे क्षत्रिय तर आक्रमण करते झालो. काय तुमचा प्रतिसाद आहे? मग दानवेश्वर, जो तुमचा संदेश ही नगरी तुमच्या चरणावरती व्हावी, तुमचा दास तत्व स्वीकारावा. या तुमच्या संदेशाला माझी पितृदेवता काय संदेश देईल हे तुमच्या मुखातून बोलून घेत नाही. आता राहिला प्रश्न देवभक्तीचा. आम्ही मर्त्यलोकी मानव देवभक्ती करतो, तुम्ही दानव कुणाची भक्ती करता? देवतांचीच का भक्ती. म्हणून? एकाच कारणासाठी, स्वतःची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी. आणि पण ती इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आम्ही त्या देवतांची भक्ती केली. पण त्या देवतांनी केलं ते काय केलं? एका हाताला दिलं, दुसऱ्या हाताला त्यालाही राहून नेलेलं आहे. मग दानवेश्वर, काय ते? तुम्ही तुमची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी देवतांची भक्ती करता. हो. मग आम्ही हा आमचा नरदेह सार्थ केल्यासाठी अर्थात 184 योनीचा फेरा पार करून प्राप्त होतोय तो हा नरदेह. आणि या नरदेहाचा सार्थक काय असेल? अंतिम मुक्ती अर्थात मोक्ष. तो मोक्ष
साठी अनंत भावे भक्त भगवंताला शरण जातोय आणि स्वार्थ नाही तर स्वार्थातून परमार्थाकडे मार्ग आम्ही भक्ती करतोय का आमचं चुकतंय तुमचा चुकता यात मात्रही शंका नाही मग तुमचा चुकला असं मी म्हणणार नाही पण इथं यालाही तशाच प्रकारचं कारण आहे हा. मृत्यू लोकाच्या ठिकाणी वावरणारे ऋग्वेदी ब्राह्मण होम हवनादी कार्य करतात आविर्भाव देवतांना मिळतोय देवतांची शक्ती वाढते आवा दानवाना अपयश पण त्यांना पाडवून तुमच्यासारख्या एक क्षत्रिय करताय म्हणूनच तुम्हाला इथपर्यंत सांगताय तो ब्राह्मण प्रतिपालन हे आम्हा क्षत्रियांचा प्रिय आहे आणि प्रेमनी तुमचा आमचा धर्म आहे आणि तो धर्म आम्ही राखतोय धर्म तू लागतोय पण एक लक्षात ठेव हे जे जग आहे ना या जगात हे काय घडतंय हे मी तुला सांगतोय कारण जीवन ही सुख दुःखाची जाई त्यात लटकले तुझ्या आणि माझ्यासारखे दोन आणि असं असताना एकाने दुसऱ्याशी गिळावे हा जगाचा न्याय हीच जगाची परंपरा आहे आणि त्याच परंपरेच्या वातावरणात मी चालतोय युवराज सिद्धार्थ ज्ञानेश्वर तुझी वयोमर्यादा अजूनही लहान आहे आणि म्हणून तुला एकच सांगतोय या जीवनाच्या सारीपाटावर चालत असताना जर का तुला पावलं टाकायची असेल तर तू चपून येतात पाऊल जरा ज्ञानेश्वर हे जे संस्कार सांगितले हे मानवी संस्कार काय? मानवी संस्कार सांगतोय जगा आणि जगू द्या या तत्वाने आणि माणूस केलं मानव आहे आणि म्हणून सांगतोय वैरत्व तुमचं आणि देवतांचं आहे हो. सत्याचा कार्यमध्ये समुद्रामध्ये आहे. आणि यात ते तुम्हाला आठवण करतोय. काय? ज्यांच्या वेळी तो दानव आणि मानवांचा देवदानवांचा संघर्ष झाला देवांना अपयश आलंय त्या वेळी देव सहाय्यासाठी आले त्या क्षत्रियांपर्यंत आणि आम्ही क्षत्रियाने दानवांना घेतलंय आणि समस्त पाताळावरती पाठविलं हे लक्षात असू द्या आणि त्याच क्षत्रियाला हे मैदानी खाय करण्यासाठी शूर म्हणालो आपल्या जीवनाची व्यक्तीने खाणे खाल्लेले. तुमच्या अंतरातील शब्द कोणत्या पद्धतीने सत्याचं हे मला नेहमी माहित आहे आणि माझ्या आजपर्यंत माझ्या समोर तुझ्यासारखे वीर चित्ते उभे खाते येणाऱ्या प्रत्येक मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला ऐकल्याच्या नाजूक दान दिलो आणि त्याला म्हटले यमाच्या खाली मी खाल्लेलं आहे. मग तेच शब्द मला माहित आहे आणि तुझ्यासमोर मी रणात उभे भाग्यवंत क्षत्रियाचा सुंदर गुण तरी या रणात प्रलय माजलेला आहे आणि तो प्रलय सुंदर करण्याचा अंग.
संदेश तंतोतंत तुझ्या बापापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जर का तो झाला नसेल तर वेळ काळ काय आता विचार दानवेश्वर एक वेळ तुला पाठलाग केला असता, पण सांप्रत संकटाची माझ्या नोकरीवरती आणि ही वाटा माझ्या पित्याबरोबर अन मिलो सजना सजना अन मिलो सजना सजना अखियों पे ना आए निंदिया तुझे न भाए काजल बिंदिया अखियों पे ना आए निंदिया तुझे न भाए काजल बिंदिया सोना पड़ा है अंगना अंगना सोना पड़ा है अंगना अंगना अन मिलो सजना 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 अन मिलो सजना. देवा तुझ्या कृपेनं तुझ्या आशीर्वादाने आज सारी सुख माझ्या चरणाशी लोटांगण घेता येईल. कोणत्याही गोष्टीची निम्नता मात्र माझ्या जीवनात नाही, पण तरीही तुझ्या कृपेचा कृपा प्रसाद सदैव माझ्या पाठीशी राहावा याच सदिच्छेनं आजही तुझ्या चरणी नतमस्तक होतो. मीच काय या विश्वातील प्रत्येक व्यक्ती आशावादी मनानं जगण्यासाठी सिद्ध आहे. आशेची केळं मनात तेवढ ठेवून जगणारी व्यक्ती, पण पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मनात अधिक अभिलाषा आणि त्याच अभिलाषा माझ्याही मनात वावरतायत. सुख म्हणजे काय, कुठं म्हणेल कसं म्हणेल हे कधी समजलंच नाही, पण तरीही या लाख जनतेनं आई म्हणून माझा स्वीकार केला ना, त्या क्षणी मी भारावून गेले. आणि याला कारण काय असेल, आम्ही दोन बायका या राज्याचे राज्य करते, त्यांची मी द्वितीय भार्या म्हणून इथं प्रवेश केला, पण तरीही या जनतेनं जो सन्मान दिला ना, त्या सन्मानानं मी भारावून गेले. खरंच हेच खरं सुख असं वाटू लागलं, पण हे सुख ज्यामुळे मला मिळालं ते राज्याचे राज्य करते अद्यापर्यंत इथं आले नाही, म्हणून मी विचार करते. नेत्रासमोर दिसणारं प्रत्येक स्वप्न पूर्ण झालंय आणि आजही होणार, आणि म्हणूनच असं वाटतंय माझ्या मनाला, हा दिसते मला सुख चित्र नवे. कसे भास होत आहेत माझ्या मनाला, पण माझी स्वतःचं आगमन झालं नाही. हे बंद वाऱ्याची झुळूक जाता जाता आपल्या स्पर्शानं काहीतरी सांगून गेली. तिच्याही मुखातील शब्द अगदी असेच होते, हा दिसते मजला सुख चित्र नवे. मी संसार माझा
सदैव मी सोबत करेन. मी तुझीला मागू नया. आज नाही माझ्या राजकर्ते येतील पण नाही. चकवा गेला मला फसविला. या मार्गाने येतील या मार्गाने येतील अशा भूत नजरेनं अगदी चाकम पक्षाप्रमाणे मी मार्ग प्रतीक्षा करत होते पण नाही. आशेची निराशा. हो रसिको नाट्यप्रेमी किंजल साळगावकर या मालिकेने हे मोहन 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. किंजल साळगावकर आणि तुमचे सर्वांचे आभार मानून आमच्या गुरुकृपा दशावतार मंडळाच्या वतीने याचा मी स्वीकार करते. खरंच येणार म्हणून माझ्या मनाची समजून घालण्याचा मी प्रयत्न करत होते पण काय उपयोग. काही कळेल असं झालंय मला. हल्लीच काही दिवस अगदी 8, 10, 15, 20 अधिकच होतील. राजकन्याचं दर्शन झालं नाही. मन मात्र माझं तळमळतंय. काय येत नसावे. मनाची समजूत घडण्याचा प्रयत्न केला. ही लाख जनता या जनतेचे पिता म्हणून कर्तव्यात मग्न असतील म्हणून माझ्याजवळ येत नसतील. पण या जनतेमुळे जर का वेळ मिळत नसेल तर मग नलिनीच्या माहेरी जाण्यासाठी यांना वेळ कसा मिळतो हे सुद्धा निहाळलंय मी. हो बारकाईनं निहाळलंय. माझ्या माला झाली नाही पण न चुकता तिच्या माली प्रवेश करतायत. काहीतरी लपविण्याचा प्रयत्न कपट कारस्थान असं काहीतरी आहे ते माझ्यापासून लपविण्याचा प्रयत्न राजकर्ते करतायत आणि म्हणूनच माझ्या माहेरी येण्याचं टाळतायत. सुखाचा चाललेला संसार अगदी सहज असूनही बहिणी प्रमाणे वावरलो इथं पण या संसारात विष कालवलं कुणी असेल तर राजकर्त्यांनीच असं म्हणायला हरकत नाही. वा दादे आज माझ्या बाबतीत तुम्ही कठोर बनलात. कठोर वागण्याचा प्रयत्न करता आहात पण मी स्वस्त बसणार नाही. कितीही कठोर व्हा. कठीण किती
आणि कारण काही असू द्या पण हे तुम्ही माझ्यापासून लपवितात ना त्या सत्याच्या उठाला लावीन तेव्हाच महाराणी मालिनी नाव सांगेल. संसारिया मन रमले संसारिया मनाला सुखद वाटणाऱ्या गोष्टींचा एकदा काव्या चढला की ते सुख केव्हा मिळेल अशी उत्सुकता निर्माण होते. मला सांगा ते विचार जर माझ्यासारख्या नारीच्या मनात निर्माण झाले तर अतिशोक्ती म्हणायची का? बरं आपल्याला हवं असलेलं सुख नकोस कुणाला वाटेल. मी हे तशीच होते. मात्या पित्यांच्या संसारात लग्नाची मोठी होऊन ज्या दिवशी विवाह झाले या दोन हातांनी 10 बोटी प्रेमाला ज्यांच्या कंठी अर्पण केली उंबरट्यावरचं माप ओलांडलेलं आणि या भरल्या संसारी प्रवेश केला. संसार म्हणजे काहीच माहीत नव्हतं पण माझ्या संसारातील सुख स्वप्न उराशी बाळगूनच मी आज तागायत या संसारात रममाण झाले. पण मला सुद्धा माहीत नव्हतं माझ्या जीवनात असं दुःख सोसण्याची वेळ येईल. पण सुखा दुःखाच्या उभ्या आग्या धाग्याने विडलेल्या जीवन बसल्याला सुखाची किनार मिळावी या अपेक्षेने सर्व प्राणी मात्र झटत असतात. मी त्या सुखाजवळ त्या तळमळत्या मनाने पाहत होते. म्हटलं कन्या रत्न तरी जन्माला घालावं. आई म्हणून या जगात मानाने निर्वाह. पण का कोणाला माहिती पार्वती परमेश्वराची भक्ती करून परमेश्वर आपल्याला श्रेय म्हणून मला म्हणून देतील यावर विश्वासून आज सगळ्यात वाट पाहिजे. पण जेव्हा जेव्हा माझ्या मनाची खात्री झाली की निर्भीकपणाचा कलंक माझ्या जीवनात हा असाच निघून राहणार आहे तेव्हा मी विचार केला माझा स्वतःचा नाही साऱ्या प्रजेचा आमच्या बशर राजगादीला वारस हवा आहे. म्हणून मी धाडस केलं या जगातील कोणतीच तुमचे धाडस करू शकणार नाही असं धाडस केलं. मी म्हणाले महाराज मी तर पुत्रवती कधीच होऊ शकत नाही पण तुम्ही दुसरं लग्न करावं. तेव्हा ते शब्द त्यांनी ऐकले खरे अहो आकाश कोसळलं पायाखालची भूमी डळमळू लागली. पण जेव्हा मी त्याचं महत्व जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा मनावर गोष्ट घेतली. मालिनी सखी मला सवत मिळाली. सवत कसली अगदी सख्खी बहीण म्हणून आमच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आहे आणि का कोणाला माहित. व ज्या दिवशी मालिनी लक्ष्मीच्या पावलानं या संसारी आली तेव्हाच मी स्वतः पुत्रवती झालं. माझ्या जीवनातला नित्यपणाचा कलंक जाऊन गेला. आता मी माझ्या सुखाचा विचार केला तर पूर्ण सुखी आहे. आता फक्त माझं परम कर्तव्य म्हणजे एकच माझ्या स्वामींची अखंडपणे सेवा करावी आणि ज्या आपल्या साठवून ठेवावं. अरे पण हे काय दरबारातील कामकाज आटोपल्यानंतर स्वारींचं आगमन विसरतीच्या निमित्ताने आज एवढा उशीर झाला. बरं केव्हापासून मी तयारी करून वाट पाहते. काल परवापर्यंत एवढा उशीर झाला नव्हता.
मला वाटतं राग का आला नसावा ना, सांगता यायचं नाही या पुरुषाचं. पण असं तरी कारण असलं ना तरी मला माहित आहे अहो रागामागे अनुरागा दडलेलाच आहे. म्हणून म्हणते मला का सोड तुझा अनुराग नक्कीच म्हणजे उशीर होण्याचं कारण नक्कीच कुठंतरी दडलेलं आहे. सुस्वागतम. पुन्हा एकदा काही क्षणासाठी आपण स्टेजवर